महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवरती. ज्ञानेश्वरी गोशाळा गोवे सातारा येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत. या मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्याला मालकांनी गोपालक जे आहेत त्यांनी एक गोष्ट सांगितली की त्यांच्या दावणीला एका गायीपासून कशा पद्धतीने त्यांनी गोवंश वाढला, कशी सुरुवात केली, काय केली, ही बरीचशी माहिती मालकांनी दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशी गोवंश सांभाळताना तो किती महत्त्वाचा आहे हे या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि खरं तर आजपर्यंत आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून एवढी डिटेल मुलाखत आजपर्यंत पंचगव्यावर काम करणारे आजपर्यंत कोणाचीही पाहिली नाहीये. आज आपण जवळपास म्हणजे खिलार गाई सांभाळत असताना फक्त दुधाचा विचार नका करू किंवा फक्त शर्यतीचा विचार नका करू, त्या शेण आणि गोमूत्रापासून किंवा दूध असेल, तूप असेल, या काय काय गोष्टीपासून काय करता येतं याबद्दलची ही खास मुलाखत असणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला किंवा देशी गोवंश सांभाळणाऱ्याला जर कोणी काय म्हणू आपण टिकवायचं किंवा त्याला अजून मोठं एक पाठबळ जर कुठलं असेल तर ते पंचगव्याचं असं म्हणूया. दादा नमस्कार. आम्हाला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव सचिन विठ्ठल गोरे, मुक्काम पोस्ट गोवे, तालुका जिल्हा सातारा. माझा फोन नंबर आहे 97 63 23 95 50. दादा आता आम्हाला एक गोष्ट, सर्वात पहिली गोष्ट, आम्ही समोर खूप सारे प्रोडक्ट पाहतोय. पंचगव्य म्हणजे काय किंवा पंचगव्य तुम्ही का केलं किंवा देशी गोवंशाचं पासूनच पंचगव्य केली जात असं आम्ही ऐकलंय, तर काय महत्व आहे किंवा पंचगव्य म्हणजे काय आम्हाला सांगा. पंचगव्य म्हणजे काय की आपल्या देशी गाईलाच फक्त वशिंड आहे, त्याच्यातून सूर्याची किरणं मिळतात आणि शेण गोमूत्रातून ते आपल्याला मिळतात. तर जे काय त्यातून प्रोडक्ट बनवली त्याचा कोर्स करून आल्यानंतर ते काय मी बनवलेत थोडी काय प्रोडक्ट आहेत, तर त्याचा रिझल्ट आपल्या शरीरासाठी चांगला आहे की आपण केमिकलचं औषध न खाता हे जर खाल्लं तर तुमची आरोग्य आणि तुमची प्रकृती चांगली राहणार आहे. ओके. तर आता पंचगव्यामध्ये आपण हे समोर जे जे प्रोडक्ट पाहतोय तर ते आम्हाला प्रत्येक तुमच्या प्रोडक्टची माहिती आणि ते कोणत्या गोष्टीपासून केलंय, त्याचा फायदा आपल्या सर्वांना कशाचा आहे हे आम्हाला डिटेलमध्ये माहिती द्या. त्याच्यात पहिल्यांदा आपण उठणं, हे धूपकांडी आहे, धूपकांडीचं मशीन आहे. धूपकांडी आपल्या घरात जर लावली तर आरोग्य चांगलं राहते, ऑक्सिजन जास्त मिळतोय. फक्त शेणातनंच ऑक्सिजन जास्त मिळतो आपल्याला, बाकी कुठल्या गोष्टीतनं मिळत नाही जास्ती करून. तर शेणात जे काय गोष्टी आपण पंचगव्यातल्याच जे माती आपल्या आहेत घरातले प्रोडक्ट त्यातले वापरून ते बनवलेलं आहे. त्यात हे धूपकांडी एक आहे. हे पंचगव्य घृत आहे. हे घृत सुद्धा शरीरासाठी चांगलं आहे. प्रेग्नन्सी राहत नसेल तर ते आपल्यासाठी चांगलं आहे, ते एक बनवलंय. दुसरं आहे गोमूत्र अर्क आहे. ब्लड प्रेशर, शुगर ज्यांनी आहे त्यांनी सुद्धा घेतलं तरी चालतंय. ते रोज 5 मिली ते 10 मिली घ्यायचं आहे. त्याचे रिझल्ट चांगले मिळतात आपल्याला. जर गोमूत्र कॅन्सर पेशंट असेल तर हा गोमूत्र अर्क तुम्ही घेतला तर त्याचे रिझल्ट पण आपल्याला चांगले बघायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरं एक बनवले, नस्य बनवले. हे नस्य तुमचं सर्दी, खोकला, घशाचे कुठले आजार, सर्दीचा त्रास असेल, घोरणं असेल तर 100% बंद होतं. लेडीजनं जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर बेंबीट टाकलं तर प्रेग्नन्सीचे कन्सिव्ह व्हायचे प्रॉब्लेम लवकर कव्हर होतात. ओके. हे फक्त लहान मुलं सगळे वापरू शकतात. याच्याबरोबर साबण आहे. साबण सुद्धा आपण बनवला आहे, जो फक्त शेण गोमूत्र हे वापरूनच बनवलेलं. दूध वापरले, त्याच्यात मुलतानी माती वापरली. आपले स्किन मऊ व्हायला पाहिजे. आपल्या ॲडमध्ये दाखवतात की माती किटाणू आहेत ते निघाले पाहिजेत, नाही पण ते पोषक असतात आपल्या शरीराला सुद्धा. तर हे आपण शेणापासून बनवलेला साबण आहे. त्याच्याबरोबर तूप आहे आपलं. हे तूप आपण शुभ मुहूर्तावर, ब्रह्ममुहूर्तावर आपण बोलतो तशा मुहूर्तावर हे तयार केलेलं तूप आहे. हे रात्री संपूर्ण दुधामध्ये दही टाकून सकाळी रवीनं हलवून त्याचं तूप बनवलेलं आहे. याच्या तुपाचे फायदे इतके चांगले आहेत की वयस्कर माणसं, प्रेग्नन्स लेडीज त्यांनी जर वापरलं तर त्याचे रिझल्ट पण तुम्हाला तसे ज्या गोष्टीसाठी तुम्ही घेताय त्यासाठी त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. इथे मी थोडंसं दादा थांबवतो. तुपाचा विषय, हे तूप आपल्या देशी गाई आपल्या मागे पाहत असलेलं खिलार गाईचं आहे. हे तुपाची किंमत काय आहे अंदाजे? त्याची 3700 रुपये किंमत आहे. 1 किलो का अर्धा किलो? अर्धा किलोचं पॅकेट आहे. ओके.
1 किलो 3700 रुपये. 3700 रुपये 1 किलोचे. आता आम्हाला थोडंसं ही माहिती हवी आहे की खिलार गाईचं समजा आता अर्धा किलो किंवा 1 किलो तूप बनवण्यासाठी किती लिटर दूध लागतं. कारण आपल्या प्रेक्षकांना हे पण माहिती पाहिजे की एखाद्या गोष्टीची किंमत जर एवढी जास्त असेल त्याच्या मागचं थोडंसं आम्हाला दूध किती लागतं किंवा देशी गाईच्या तुपाचं महत्व ते थोडंसं आम्हाला सांगा. ठीक आहे. गाईला चारा जर तुम्ही 80% ओला 20% सुका असा जर दिला तर दुधाची क्वालिटी चांगली निघते. ओके. 60-40 जो फॉर्म्युला आहे त्या पद्धतीत जर सुका ओला चारा दिला तर दुधाची पण क्वालिटी चांगली निघते. दुधामध्ये जे तुपाची जे आपल्याला पाहिजे ते जास्त चांगलं मिळतं. साधारण 45 ते 47 लिटर गाईचं दूध लागतं आपल्याला. मी 100 ते 110 रुपये लिटरनं दूध विकतो. तर हे 3700 रुपये किलोनं तूप आपण विकतोय. तर हे जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर स्वस्तच विकतोय. कारण खर्च होतोय त्याचा जास्त आणि आपण किंमत कमी लावतोय. तरी लोकांना समजत नाही की हे शरीरासाठी किती फायद्याचं आहे. म्हणजे देशी गाईचं तूप हे म्हणजे त्याची किंमत जास्त असली तर त्याची प्रोसेस पण महत्वाची. आणि आपण असं म्हणूया की कदाचित एखादं दुसऱ्या गोवंशाचं तूप कदाचित कमी किमतीला मिळतं तर ते कपभर किंवा 2 चमचे खाण्यापेक्षा ह्याचं एक चमचा पण खूप मोठ्या ताकदीचा आहे. हो हो. ओके. आम्ही पुढचे प्रोडक्ट सांगा दादा. आता मी माझ्या शेतातला जो ऊस आहे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती करतोय विदाऊट केमिकलची. बाय प्रॉडक्ट केल्यानं सुरुवात केली. मी जर ऊस कारखान्याला दिला असता 1 टन ऊसाचे साधारण 3 ते 3435 रुपये दर आहे. तर मी पकडलं तर माझा 120 एका टनाला 120 ते 150 पर्यंत पडलेला आहे. जर मी कॅल्क्युलेशन काढलं ना तर माझे पैसे जास्त होतात. कारण 100 रुपये किलोनं जर पकडला 150 किलोचे 15,000 होतात. तर कारखाना आपल्याला किती पैसे देतोय आणि आपण पैसे किती कमवतोय. बाय प्रॉडक्ट तुम्ही जर केलं, शेतकरी आता पिकवतोय पण विकाय समजेना, विकायचं जमेना. तर मी तेच पहिल्यांदा अभ्यास केला की आपल्याला पिकवतोय ते विकाय सुद्धा जमलं पाहिजे. तर याच्यापासून मी ऊसापासून मी गुळ बनवला. तो गुळ सुद्धा इतका चांगला आहे कारण विदाऊट केमिकलचा असल्यामुळे त्याची टेस्टच चांगली आहे. याचे रिझल्ट पण चांगले आहेत कारण कुठलंही बनवताना सुद्धा केमिकल टाकलेलं नाही आपण. ओके. त्याच्यापासून पुढं गुळ कॅन्डी बनवली आहे, गुळ पावडर बनवली आहे, काकवी पण आहे. तर ऊसापासून हे बाय प्रॉडक्ट केल्यापासून पैसे पण मला चांगले मिळायला लागले. ओके. त्याच्यानंतर पुढं मी मोरावळा बनवलाय. माझ्या शेतातली काही झाडं आहेत की मी ती दरवेळेस काढायचो आणि विकाय बाजारात घेऊन जायचो. तर ती बाजारात न नेता मी त्याच्या बाय प्रॉडक्ट सुरुवात केली. याच्यातनं मोरावळा बनवलाय मी. पित्तासाठी उत्तम आहे. ज्याला पित्ताचा त्रास भरपूर आहे ओके त्यानं जर हे खाल्लं तर पित्ताचा त्रास कमी होतो. याचे रिझल्ट दुसरं काउंट वाढवायसाठी सुद्धा चालतोय आपल्याला. त्याच्यानंतर सुकी कॅन्डी सुद्धा केलेली आहे. आणि हे बनवताना मी एक पहिली काळजी काय घेतली की गुळात बनवलंय. मार्केटमध्ये साखरेचं मिळतंय. प्रत्येकाला आता शुगरचं प्रॉब्लेम असल्यामुळं तर मी हे बनवताना गुळामध्ये बनवले आणि आपल्या गुळाचं बनवलं असल्यामुळं त्याची टेस्ट पण चांगलेली आहे आपल्याला. ओके. त्याच्याबरोबर नंतर मी देशी वाणामध्ये सुद्धा काम केलंय की देशी वाण आपल्या घरात असावा, जतन करावा. कारण विषमुक्त शेती करतोय तर त्याचे जीन सुद्धा खराब झालेले नाहीत. ज्याच्याकडनं मी घेतलंय ते विदाऊट केमिकल करणाऱ्या शेतकऱ्याकडनंच मी घेतलेलं आहे. हा शुगर फ्री गहू आहे. याचे ग्लुटन फ्री आहे. कुठल्याही शुगरचे कंटेन याच्यामध्ये नाही आहेत कारण लॅब टेस्ट केलेले आहे त्याचे. तर ज्या व्यक्तीला शुगर आहे त्याने हा गहू खाऊ शकतो आपण. ओके. हां. त्याच्यानंतर मी राहीबाई पोपरे आपले सीड मदर आहेत त्यांच्याकडून हे झुडपी चवळीचं वाण आहे तो घेतलेला आहे. त्याची चवळी सुद्धा चवीला चांगली आहे. हे सुद्धा जेवढं गहू, ज्वारी, काळा घेवडा हे देशी वाण माझ्याकडे जतन केलेले आहेत. ज्वारी सुद्धा आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर ही मी लाल ज्वारी आहे. ही लाल ज्वारी सुद्धा मी आणली आणि बनवलेली आहे. आपल्या शेतातच आहे. आता लाल ज्वारी आणि पिवळी किंवा पांढरी ज्वारी काय फरक आहे म्हणजे त्याच्यात आणि याच्यात? ह्याच्यासाठी याचे तुम्हाला इडली, डोसा वगैरे करायसाठी याचे चांगले होते. ओके. आणि ही पौष्टिक पण आणि पौष्टिक जास्त आहे. आरोग्याला सुद्धा चांगली आहे. आता दादा आम्हाला थोडंसं हे सांगा, एवढे सारे प्रोडक्ट तुम्ही बनवताय करताय. आता आपला हा जो शेतकरी वर्ग आहे तो बऱ्याचदा म्हणजे तो म्हणतो की हे परवडत नाही,
शेती परवडत नाही, गोवंश सांभाळ परवडत नाही, तर त्यांनी कसं या क्षेत्रात आलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा तुमच्याकडे कुठल्या आधी मला- प्रकारचं ट्रेनिंग आम्हाला मिळेल का? मला आधी सुद्धा हे गोष्टी गाई सांभाळले पहिले 3 वर्ष त्यातच गेलेत की उत्पादन नाही, घरातनं किरकिर व्हायची, पैसे मिळायचे नाहीत, घरातनं सुद्धा सपोर्ट नव्हता, अजून सुद्धा त्रास होतोय मला. पण मी आज उभा राहिलोय, मला तो घरातला सपोर्ट आता थोडा थोडा मिळायला लागलाय. पहिल्यांदा सुरुवातीला म्हणले की देशी गाई उत्पन्न नाही, कशाला सांभाळतोय, काय मिळणार आहे. पण मी राजू दीक्षितांच्या फॉलोमध्ये आहे, त्यांचे काय लेक्चर ऐकल्यानंतर मला समजलं की आपण ह्याच्यापासून काय प्रोडक्ट बनवू शकतो आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले. मग याचं मार्केट मी डेव्हलप केलं. माझे मित्र आहेत, माझे शाळेचे टीचर आहेत, माझे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचलो. यांना आधी सॅम्पल दिलं, मग ते वापरल्यानंतर त्याची टेस्ट समजल्यानंतर माझं एकच सांगणं असतं की माझा हा प्रॉडक्ट जर आवडला तर तुम्ही फक्त 2च लोकांना सांगा. ओके. त्याच्यानंतर माझं हे मार्केट वाढत गेलेलं आहे. आज भरपूर लोकांमध्ये माझे हे सगळे प्रॉडक्ट वापरले जातात आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. तर धन्यवाद दादा. आज तुम्ही शेतकऱ्यांनी देशी गोवंशाच्या माध्यमातून कसं काय काय केलं पाहिजे किंवा काय प्रोडक्ट ते घेऊ शकतं याचं उत्तम उदाहरण सध्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. तर आता हे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत, तर हे आम्हाला मागवायचे असेल तर हे ऑनलाईन का तुम्हाला फोन करून कसे आम्ही मागवू शकतो? ऑनलाईन मागवू शकता किंवा फोन पण करू शकता मला. ओके. फोनवर कुरिअरनं मी पाठवू शकतो मी. ओके. मग आपण महाराष्ट्र किंवा भारतात कुठेही हे पोहोचतो आपलं? हो हो हो, कुठेही. माझं एक माझे अनिकेत गार्गे म्हणून एक सातारचे आहेत मित्र, IFE स्टोअर हे ॲप आहे त्यांचं, तर त्या ॲपवर आपले हे प्रोडक्ट सगळे मिळतात. ओके. हां. तसं पाहायला गेलं तर आज देशी गोवंश बैलगाडा शर्यत बंदी पण उठली. आज तसं पाहायला गेलं तर तुमच्या सातारा जिल्ह्यात पण वळू मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि गोवंश पण आज मोठ्या प्रमाणात काही लोकांकडं दावणीला कमीत कमी एक गाय आज कालच्यापेक्षा आज आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढील भविष्य काळात काय वाटतं की देशी गोवंश किंवा खिलार काय असेल, हे चांगले दिवस कशा पद्धतीचे आपल्याला असतील? चांगले दिवस येतीलच, कारण आता शासनानं पण निर्णय घेतलाय की देशी गाईला अनुदान द्यायचं. तर माझ्या अनुभवाप्रमाणे की आता मी प्रत्येकाला सांगतोय, आता गावामध्ये सुद्धा माझ्या गायी भरपूर वाढलेल्या आहेत. कारण वासुबारसला जेवढ्या गायी इतकं बघायचो ते ह्या वर्षी सुद्धा गायी वाढलेल्या आहेत. लोकांनी एकच हे करावं की विषमुक्त शेती करावी आणि पुन्हा जशी पहिली शेती होती तशी शेती करून पिकं घ्यावीत. कारण वाढतं कॅन्सरचं प्रमाण, प्रत्येक घरामध्ये एकतरी कॅन्सर असणार आहे भविष्यात. तर पुन्हा गाईच्या शेणापासून, गोमूत्रापासून जे काय तयार होईल, जीवामृत, गोकृपामृत वगैरे, ते तुम्ही शेतीला वापरा आणि पिकं तुमची विषमुक्त अन्न खा. हेच माझं सांगणं आहे. धन्यवाद दादा. आम्हाला परत एकदा तुमचं नाव, गाव आणि आम्हाला इथे तुमच्या गोठ्याला भेट द्यायची असेल तर ती माहिती आणि फोन नंबर सांगा. माझं नाव सचिन विठ्ठल गोरे, मुक्काम पोस्ट गोवे, तालुका जिल्हा सातारा. माझं गाव सातारपासून 15 किलोमीटर लांब आहे. सातारमधून ST असते, सातारमधून तुम्ही येऊ शकता. मला फोन करा, माझा नंबर सांगितला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आता बऱ्याचदा आपण पाहतो की आपला जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा प्रत्येक जणाच्या आयुष्यात एक धावपळ आहे. कधी असं पण होऊ शकेल की बाबा एखादा म्हणलं की आम्हाला ह्या गोष्टी हव्या, आपण हायवे पर्यंत त्यांना देऊ शकतो? हो, देऊ शकतो. मग ते जाता येता पिकअप पण करू शकतो? हो हो, माझे प्रोडक्ट बाहेरच्या देशात पण गेलेले आहेत. ओके. अरे वा. कारण रिलेटिव्ह जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी माझं इथून तूप त्यांच्या तिकडं बाहेरच्या देशात पाठवलेलं आहे. असे बरेच गोष्टी झाल्यात. कराड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबईमध्ये सुद्धा माझे प्रोडक्ट मिळतात. कारण मी इथून त्यांना विक्रीसाठी देतो, ते माझ्याकडून येऊन विकतात. ओके. आपल्याला देशी गाईचं तूप हे महिन्याला किंवा किती प्रमाणात बनतं आपलं, की एवढ्या कारण कदाचित बऱ्याचदा आता जाते, तर किती प्रमाणात उपलब्ध आहे माझ्याकडे? दर महिन्याला 3.5 ते 4 किलो तूप तयार होतं. ओके. त्याच्यावर नाही होत, कारण गाई एवढ्याच आहेत, ज्या दुधाचे आहे ती सगळ्यात जास्त देणारी दूध आहे, तिचं दूध असल्यामुळं तूप माझ्याकडे जास्त आहे. माझी ती एकच गाई सगळ्या गायींना सांभाळते, कारण तिची दुधाची ब्लड लाईन ही चांगली आहे. आता भविष्यात तुम्ही आता पाहायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी केल्यात, अजून काय फ्युचरचं प्लॅनिंग आहे की ह्या गोष्टी अजून करायच्या बाकी आहेत? माझं एकच स्वप्न आहे की प्रत्येकाला सांगायचं की तू गाई सांभाळ आणि गाई सांभाळून शेती कर, विषमुक्त शेती. हेच माझं सांगणं आहे जास्त करून, कारण हे स्वप्न आहे माझं. आणि पहिलं स्वप्न होतं की
तुमच्या चॅनलवर माझी मुलाखत व्हावी. ओके. हे 3 वर्ष माझं स्वप्न होतं की तुमच्या चॅनलवर माझी मुलाखत व्हावी. आज योगायोग आलाय, तुमच्या चॅनलवर माझी मुलाखत झाली. तर शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीकडे यावं आणि एक तरी गाय सांभाळावी. कारण आजची जी लहान पिढी आहे ती आजची पिढी आयुष्यात 100 वर्ष तरी जगणार नाही. 50 मध्ये सगळं गुंडाळलं जाणार आहे. तर किमान ती व्यक्ती तरी जास्त जगतील. यासाठी शेती करा, घरातलं आरोग्य चांगलं ठेवा. ओके. धन्यवाद दादा. आणि आज चॅनलच्या माध्यमातून मी अजून एक आता बरेचसे वर्ष झाले आपण कॉन्टॅक्ट करत होतो, पण तुमच्यापर्यंत पोहोचायला बराचसा उशीर झाला. पण काही हरकत नाही, कारण क्षेत्र पण एवढं मोठं आहे, आपली टीम पण लहान आहे, त्यामुळे उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागतो. आणि अशाच प्रकारचं काम तुमचं चालू राहू द्या. चॅनलच्या माध्यमातून आज आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं ॲप देखील आले. त्या ॲपवरती तुम्ही आवर्जून प्रोडक्ट टाका, कारण लोकांना ह्याची गरज आहे, पण त्यांना हे कुठे मिळतं हे एक माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर त्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला विनंती करू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.